गोळवे पाटील नॅचरल फार्मवर 2 दिवसीय कल्की या शिबिरामध्ये आमचे मित्र उंडे पाटील सहभागी झाले होते। त्यांच्या सौभाग्यवती त्याही सहभागी झाल्या होत्या। आपण त्यांना विचारू त्यांना हे शिबिर कसं वाटलं। नमस्कार। हे 2 दिवसाचं जे गोळवे पाटील नॅचरल फार्मवर जे 2 दिवसाचं शिबिर झालं, या शिबिरामध्ये कल्की कलियुगातील एक अमृत हे असं 2 दिवसात लक्षात आलं की हे जमीन, पाणी, हवा किंवा गाय, गोमाता, भूमाता आणि धन्वंतरी माता या तिन्हींचंही कॉम्बिनेशन किंवा त्यासाठी एक नवीन म्हणण्यापेक्षा अमृतापुढचं निसर्गाने दिलेलं हे जे आपल्याला बुरशी किंवा त्याला अजून वेगळं काय म्हणू शकतो तर ते हे दिल्यामुळं आपले जीवनातले सगळे प्रॉब्लेम्स याच्यातून सॉल्व्ह होतील असं एकंदरीत माझ्या निदर्शनास आलं किंवा माझ्या लक्षात आलं। तर हे येणाऱ्या काळामधील सगळ्या लोकांना किंवा आपल्या म्हणजे सगळ्यांसाठी हे एक वरदान स्वरूपच सिद्ध झालेलं आहे असं माझ्या लक्षात आलं। आणि हे खूप छान असं परब सरांनी त्यांच्या परिश्रमातून त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे आणि खूप छान आहे। ताई त्यांच्यासोबत पहिल्यांदा शिबिरामध्ये बाहेर पडल्या, त्यांनी या अगोदर घरचे काय जबाबदाऱ्या असतील नर्सरीच्या किंवा कुटुंबाच्या जबाबदाऱ्याच पार पाडल्या, पण त्या 2 दिवस पहिल्यांदा घराबाहेर राहून शिबिरामध्ये सहभागी झाल्या। त्यांनी थोडक्यात सांगा की तुम्हाला कसं वाटलं 2 दिवस शिबिरामध्ये येऊन? चांगलं वाटलं। तुम्हाला असं वाटलं काय आपल्याला एक घर सोडल्यानंतर एक वेगळं नवीन ज्ञान भेटलं? म्हणजे मी तुम्हाला असा प्रश्न होतो की घरामध्ये राहून आपल्याला ज्ञान मिळेल का घराच्या बाहेर ज्ञान मिळेल? बाहेरच ज्ञान भेटेल ना। तर तुम्ही काय आव्हान करणार ज्या चूल मूलच्या व्यतिरिक्त ज्या बाया बाहेर पडतात त्यांना तुम्ही काय आव्हान करशाल? अशा प्रकारे जर शिबिर झालं त्यांनी यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे जेव्हा आम्ही शिबिर अरेंज करतो त्यामागचा कुठलाही आर्थिक हेतू नसतो। आपलं मानवी आरोग्य, पर्यावरण, भूमाता, गोमाता या सगळ्याचं एक चांगल्या प्रकारे आपल्याकडून सेवा व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे। धन्यवाद।